नमस्कार मित्रांनो, मी किरण. मी आत्ता आहे आपल्या प्लॉट नंबर 4 मध्ये. हा आपला खोडव्याचा प्लॉट आणि या प्लॉटची आता बॉक्स पॅकिंग चालू आहे, हार्वेस्टिंग चालू आहे. सांगण्यास खूप आनंद होतो आहे की खोडव्याचे पण प्लॉट आता बॉक्स पॅकिंगसाठी सुरू झालेत. लागणीच्या आधीच सुरू झाले होते. काही कारणास्तव लेबरचा तुटवडा असल्यामुळे थोड्या स्लो हार्वेस्टिंग्स चालू आहेत. बाकी लोकल पुणे, मुंबई, जळगाव, शहादा, दिल्ली, जम्मूच्या व्यापाऱ्यांनी तर खूप चांगल्या रीतीने लुटून शेतकऱ्यांच्या स्वप्नांना मातीमोल केलं आहेच. त्यात काय वादच नाही. इंटरनॅशनल आपत्ती किंवा संकट आल्यामुळे किंवा आलं नाही आहे, नैसर्गिक संकट नाही आहे, मंद ट्रम्पमुळे या किंवा या बंपक काही माणसांमुळे जे काही नुकसान झालं आहे ते काही भरता येणार नाही आहे. यांनी स्वतःचं देखील नुकसान केलं आहे, त्याचबरोबर जगातील भरपूर लोकांचं नुकसान केलं आहे. सगळ्यात जास्त तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. पण ठीक आहे, आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून आपले शिप्स अलाव केलेले आहेत, वेसल्स अलाव केलेले आहेत. आणि काही दिवसांपूर्वी माझे मित्र आहेत कुवेतमध्ये, मोहम्मद हुसेन, केईचे ट्रेडर्सच आहेत. जेव्हा त्यांच्यासोबत कॉल झाला तेव्हा ते म्हणाले इंडियामध्ये गॅसचं शॉर्टेज किंवा प्राईस हाईक या गोष्टी तर झाल्यात, पण आमच्या इकडे खायचे वांदे झालेत. तिकडे अगदी सोन्याचा रेट आला आहे फळांना, आणि इथे मातीमोल किंवा कवडीमोल रेट दिला जातो. तर त्याचमुळे युद्ध काय किती जरी दिवस चालू राहिलं तर युद्ध हे काय दारूगोळा खाऊन चालू शकत नाही. खायला शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्नच लागतं आहे. तर ते जाणारच आहे. हळूहळू रेट्स पण वाढायला लागलेले आहेत. आज आपण खोडव्याची कटिंग करतो आहे 7.5 रुपयांनी. काहीच दिवसात लागणींचे पण रेट सध्या चालू आहेत 10, 11, 12, कवचित 13 रुपयांनी पण काही लोक कटिंग करत आहेत. खूपच चांगल्या मालाचे, ज्यांना अर्जंट ऑर्डर आहे. चला, आणि जे शेतकरी अगदी 1 रुपयाने किंवा गुत्ते पिकअप, आमच्या इकडे वांगी, कंदर या साईडला भरपूर शेतकरी पॅनिक झाले आणि त्यांनी अगदी सगळा माल व्यापाऱ्यांच्याच हवाले केला की तुम्हाला काय रेट द्यायचा आहे तो द्या, आमचे प्लॉट्स खाली करा. मला एवढंच म्हणायचं आहे की 1-2 रुपयांनी माल, खूप चांगला माल ज्या शेतकऱ्यांनी दिला ते देण्यापेक्षा तुम्ही तोच माल जर शेतात टाकला असता. आपण एवढ्या 10-10 हजाराच्या बॅगा आणतो, एका 25 किलोच्या बॅगेला आपण अगदी 4, 5, 10 हजार रुपये देतो. त्याचऐवजी जर आपलं ह्याच फळांचं जे अगदी तुम्ही 25 किलोचा घड 25 रुपयाला देणार आहात, त्याच्यापेक्षा जर तो घड आपल्या शेतातच राहिला तर आपली जमिनीची सुपीकता तरी वाढेल. ह्या वचके घेणाऱ्या किंवा ज्या विकारचोट लोकांनी शेतकऱ्यांना लुटलं, त्यांना रुपयाने हे खाऊ घालण्यापेक्षा आपण ते आपल्या शेतीला खाऊ घातल्यावर शेती आपल्याला पुढच्या वर्षी दुप्पट उत्पन्न देईल किंवा पुढचे काही बरेच वर्षे खूप चांगलं उत्पन्न देऊ शकेल. तर जे पण मायक्रोन्यूट्रिएंट आपण मायक्रोन्यूट्रिएंट घेतो आहे, मिनरल्स घेतो आहे, वेगवेगळे खूप वेगवेगळे खतं सोडतो आहे महागाचे, त्याच्यापेक्षा तुम्ही 1-2 रुपयांनी केळी कधीच देऊ नका. मी दिली नाही. मी अगदी नेडव्याचा मिनिमम रेट 4 रुपये घेतला, आपला लागण, खोडवा, नेडवा. आणि ह्या प्लॉटची पहिली हार्वेस्टिंग आपण केली होती 7.5 रुपयांनी. आता पुन्हा हार्वेस्टिंग चालू आहे, तर ही पण 7 रुपयांनी चालू आहे, 7.5 रुपयांनी चालू आहे. तर अगदी 1-2 रुपयांनी शेतकऱ्यांनी माल विकू नये. त्या लोकांनी 1-2 रुपयांनी माल विकल्यामुळे बाकीच्या लोकांचा रेट पडले, म्हणजे शेतकऱ्यांनीच रेट पाडलेत हे. आणि त्या जेव्हा व्यापाऱ्यांना कळालं की शेतकरी कसल्याही परिस्थितीत माल द्यायला तयार आहे, फक्त म्हणतो की प्लॉट रिकामा करा, मग त्यांनी फुकटच आणायला, म्हणजे लाजाच सोडून दिले त्यांनी अक्षरशः. काय सांगायचं. पण तरी पण काही व्यापारी प्रामाणिक होते, त्यांनी शेतकऱ्यांना चांगले रेट्स दिले, प्लॉट्स पण बऱ्यापैकी हार्वेस्ट केले.
आता रेट सुधारत आहेत. आता मला शेतकऱ्यांना हे सांगायचे की ज्या शेतकऱ्यांनी होप सोडले होते, प्लॉट्सवर मेहनत करण्याचे सोडले होते, तर त्यांनी आता प्लॉट्सवर लक्ष द्यायला सुरुवात द्या. जर कुणी दुर्लक्ष केलं असेल तर तुमचे प्लॉट्स अगदी 50% हार्वेस्ट झाले असतील आणि शेवटचे 50% जर राहिला असेल तर शेवटच्या 50% प्लॉटला पण खूप चांगला रेट मिळू शकतो. बहुतांश असं व्हायचं की आपल्याला पहिला 50% प्लॉट हार्वेस्ट होताना खूप चांगला रेट भेटायचा, नंतर हळूहळू रेट डाऊन व्हायचे किंवा नंतरच्या 50%ला रेट भेटत नव्हता. पण आता ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट या महिन्याभरात 50%, 40%, 30% हार्वेस्ट झालेत आणि इथून पुढे अगदी 30% जरी हार्वेस्ट व्हायचं राहिला असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्या मालाला जपा. निश्चितच काही दिवसात रेट्स खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहेत. लागणी संपत आल्यात, त्याच्यामुळे आता खोडव्यांच्या ऑर्डर पडायला लागल्यात. तर होप सोडू नका आणि ते 1-2 रुपयाचं लक्षात ठेवा. मातीत गाडा, पण मातीत ती किंमत नसणाऱ्या शक्यच नाही त्यांना मातीत ती किंमत करणं. मातीचं पण मोल आहे, पण ह्या विनामूल्य लोकांसाठी तुम्ही माल काय देऊ नका. चला, धन्यवाद.